नुकताच दिंडोरीत 9 जणांचा दुर्दैवी अंत झाला. या दुर्दैव घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. शासनाने तात्काळ मदत जाहीर करून ती जमा करण्याचे आदेशही दिले. परंतु घटनेमागची जबाबदारी नेमकी कोणाची हे शोधण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपंचायतच्या चौकशीसाठी समिती नेमली. पण ज्या स्नेहसंमेलनासाठी विद्यार्थ्यांना सायंकाळी बोलवण्यात आले, रात्री उशिरापर्यंत ज्या स्नेहसंमेलनाचे आयोजन केले, त्या वडजे क्लासेसवर काय कारवाई झाली? परीक्षा 2 दिवसांवर असताना स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. त्या क्लासेसच्या संचालिका व सध्या मडकीजाम या गावाच्या पोलीस पाटील दिंडोरी रहिवासी सौ वडजे व संचालक जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक त्यांचे पती सचिन वडजे यांच्यावर काय कारवाई झाली, काय चौकशी झाली, हा प्रश्न अनुत्तरित आहे. स्थानिकांनी अनेक मागण्या केल्या आहेत. तसेच जेव्हा अपघात झाला त्याआधी काय काय घडले याचेही प्रश्न सोडवणे गरजेचे आहे, असे अनेक नागरिकांना वाटत आहे. या घटनेमुळे अनेक प्रश्न पडतात. पहिला प्रश्न, जिल्हा परिषद शिक्षक असणाऱ्या व त्यांच्या पत्नी पोलीस पाटील असणाऱ्या वडजेदार पण त्यांना खासगी क्लासेस घेण्याचे अधिकार आहेत का? प्रश्न दुसरा, शासकीय सेवेतील शिक्षकांना खासगी शिकवणी घेता येणार नाही असा शासनाचा अध्यादेश असताना कधी पडद्यामागून तर कधीच राजकीय लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेणाऱ्या त्या शिक्षकाची काय चौकशी झाली? प्रश्न तिसरा, पोलीस पाटील सुधारित अधिनियमानुसार गाव पाटील हा त्या ग्रामपंचायतीत हद्दीत राहणारा असावा व शासकीय मानधन येत असल्याने इतर ठिकाणी खासगी व्यवसाय करण्याची परवानगी जिल्हाधिकारी यांच्याकडून घ्यावी लागते. ती परवानगी या पोलीस पाटलांकडे आहे का? जिल्हा परिषदेच्या शिक्षक राजकारणाच्या अडून राजकीय वरदहस्ताच्या दाखविण्यासाठी कधी खासदार तर कधी शिक्षक आमदारांना प्रमुख अतिथी म्हणून बोलावून विद्यार्थ्यांकडून स्नेहसंमेलनाच्या नावाने वर्गणी घेऊन कार्यक्रम आयोजन करण्यामागे नेमका हेतू काय? प्रश्न चौथा, या सर्व कार्यक्रमांच्या आडून व राजकीय नेत्यांशी जवळीक आहे असे दाखवून अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात आहे का? प्रश्न पाचवा, त्या दबावाच्या अडून गैरहजर असतानाही शाळेतील मुख्याध्यापिकेकडे सह्या केल्या जातात काय? प्रश्न सहा, एस मराठीकडे असलेल्या पुराव्यानुसार याच महिन्यात 7 पैकी 2 दिवस गैरहजर असताना व 15 मिनिटांसाठी जाऊनही शिक्षक कुणाच्या आशीर्वादाने रजिस्टरवर सह्या करतात? प्रश्न सातवा, जिल्हा परिषद व पंचायत समितीकडे एवढे अधिकार असूनही या गोष्टींकडे लक्ष कोणाचेही नाही का? प्रश्न आठवा, शिक्षक आमदार येणार आहे म्हणून नियोजन करण्यासाठी थेट केंद्र प्रमुखांना सांगून 10 मिनिटात पळून जाता येते का? प्रश्न नववा, सर्वात मोठा प्रश्न, सत्यजित तांबे यांनी कार्यक्रमापूर्वी हजेरी लावली. एवढी मोठी घटना असून महाराष्ट्रभरात हळहळ झाली. त्यांची साधी श्रद्धांजली व्यक्त झाली का? प्रश्न 10वा, याच स्नेहसंमेलनाच्या प्रॅक्टिस वेळी जर शिक्षिकेच्या हातातून फोन पडल्यामुळे फोनचं नुकसान झालंय तर त्याची भरपाई विद्यार्थ्यांकडून पैसे गोळा करून घ्यायची का? तसा अधिकार आहे का? आणि शेवटचा प्रश्न 11वा, एप्रिल महिन्यात स्नेहसंमेलन घेतलं जातं का? सर्वात महत्वाचा प्रश्न हे सर्व प्रकार आहे. पत्रकारांनी छापू नये म्हणून विनंती करणारे लोकांना सांगताना 500चे पाकिट दिले की पत्रकार थांबून घेतात असे सांगणारे हे महाशय यांच्यावर कारवाई कधी होणार? या अशा सर्व गोष्टींना जसे इतर कारणे तसे हे कारणही तितकेच महत्वाचे आहे. घटना अतिशय दुर्दैवी आहे, परंतु अशा काही चुकीच्या गोष्टींना पाठबळ दिल्यामुळे व अनधिकृतपणे चालणाऱ्या क्लासेसमुळे विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागलाय, हेही तितकेच खरे. रात्री स्नेहसंमेलन घेऊन नेमके काय सिद्ध करायचे होते ही नेहमीप्रमाणे नेत्यांची चापुलसी करून स्वतःची राजकीय पोळी भाजायची होती, हाही प्रश्न अनुत्तरित आहे. या शिक्षक महाशयांचे अनेक किस्से पुढील भागात आणि उघड करणार असून या निष्पापांच्या बळींना जबाबदार म्हणून जसे इतर कारणे तसेच क्लासेस नाही का? आणि जर या सर्व प्रश्नांची उत्तरे हो असेल तर हो या नालायक औलादीच. आता सर्वात महत्वाचा प्रश्न पडतो, तालुक्यात प्रायव्हेट क्लासेसचा सुळसुळाट झाला असून दर्जेदार शाळा तालुक्यात असताना व दर्जेदार शिक्षक उपलब्ध असताना विद्यार्थ्यांना या खासगी शिकवण्याची गरज का भासावी?
शिक्षण संस्थांचे संचालक मालक यांनाही या निमित्ताने प्रश्न आहे की खासगी क्लासेसमध्ये शिक्षण योग्य असेल तर तुम्ही उभ्या केलेल्या सरकारी व मान्यता असणाऱ्या शिक्षण संस्था काय कामाच्या, आणि तुमचे एवढे लोकांच्या टॅक्स मधून पगार जातात ते शिक्षकही काय कामाचे. जनजागृती होणे गरजेचे. सर्व गोष्टींना पालक हे तितके जबाबदार आहेत जितके शिक्षक. जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना व जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे या सर्व गोष्टींचा तपास करून तात्काळ दोन्ही संचालकांवर कारवाई व्हावी व या निष्पाप जीवांना न्याय द्यावा. आता हळूहळू अनेक निवेदने येत आहेत क्लासेसवर कारवाई करावी म्हणून. कदाचित कारवाई होईलही, पण पालकांसाठी ही विनंती आहे, विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी शाळा भक्कम आहे. खासगी शिकवण्याकडे आकर्षित होऊन मुलांना अतिदबावाखाली शिक्षण करून नेमकी काय मिळवायचंय. संस्था चालकांना ही विनंती आहे, जर खासगी शिक्षणाकडे पालक आकृष्ट होत असतील तर यासाठी तुम्ही तुमच्या शिक्षण व्यवस्थेत काय बदल करणार व तेच दर्जेदार शिक्षण तुमच्याकडे देणार का, हे सर्व जरी संशोधनाचे विषय असले तरी यातून काही चांगले घडेल इतकीच अपेक्षा. संपादकीय एस मराठी न्यूज, नाशिक.